मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती चे संस्थापक स्वामी रामानंद तीर्थ यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संस्था काढल्या, त्यामध्ये मराठवाडा, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये ह्या ज्या संस्था आहेत, खादी संस्था मराठवाडा खादी संस्थेमध्ये आम्ही प्रामुख्यानं राष्ट्रध्वजाची निर्मिती करतो आणि हा राष्ट्रध्वज जवळपास 15 ते 16 राज्यामध्ये आजही आमचं जातो आणि सर्व शासकीय कार्यालयावर तो डौलानं फडकत आहे. राष्ट्रध्वजाबरोबर मला अभिमान वाटते किंवा कंधारची आमची सतरंजी फार प्रसिद्ध आहे. त्या कंधारच्या सतरंजीची सुद्धा ऑर्डर चा पुरवठा करणं आम्हाला कठीण जाते, इतकी त्याची डिमांड आहे. त्याचबरोबर लुंगी आहे, टावेल आहे, मस्लिन आहे, इतर आम्ही सर्व वस्तू तयार करतो आणि हे करण्यामागे करत असल्यामुळं मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीला प्रणव मुखर्जी ज्यावेळेस राष्ट्रपती होते त्या काळामध्ये आम्हाला देशातला पहिला क्रमांकाचा उत्पादनाच्या बाबतीमध्ये आम्हाला मान मिळाला. त्यांनी सन्मानपत्र आम्हाला दिलं. त्याच्यानंतर मोदी साहेबांच्या काळामध्ये सुद्धा हे पंतप्रधान असताना त्यांच्या काळामध्ये सुद्धा आम्ही परत पहिला क्रमांक मिळवला उत्पादनामध्ये आणि विक्रीमध्ये. अशा पद्धतीनं आजही परिस्थिती अशी आहे की देशामध्ये पंतप्रधानाने हर घर तिरंगा अशा प्रकारची घोषणा केली. त्याला प्रतिसाद देत असताना प्रश्न असा निर्माण होतो की खादीचा ध्वज तयार करण्यामागे त्याची कॉस्ट जास्त होते आणि बाकी आता हर घर तिरंग्याच्या नावाखाली त्यांनी जे काही देशामध्ये कुठले कापड तयार होते त्या कपड्यावर छापा मारून राष्ट्रध्वजाचा विक्रीसाठी परवानगी दिलेली आहे. आमचं म्हणणं असंच होतं की या देशातल्या खादी संस्था जर जेवण ठेवायच्या असतील, राष्ट्रध्वज त्यांच्या मार्फत निर्माण करायचा असेल तर राष्ट्रध्वजाला हर घर तिरंग्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निर्माण करून त्यांनी जरी आम्हाला सबसिडी दिली त्याची 50%, तर मोठ्या प्रमाणामध्ये जे आज 12-13 लाख लोक खादी संस्थेमध्ये काम करतात त्या देशामध्ये आणि त्या 12-13 लाख कारागिरांना आज पगार वेतन मिळालं असतं, कार्यकर्त्यांना पगार वाढ मिळाली असती. ठीक आहे, हा राष्ट्राभिमानासाठी त्यांनी घोषणा केली आहे ते योग्य आहे, त्यात आम्ही काही आमचा विरोध नाही. पण आता पाहिलं आम्ही कालपर्यंतची आजपर्यंतची परिस्थिती मी तुम्हाला सांगतो. दरवर्षी जवळपास 1 कोटीपर्यंत राष्ट्रध्वज आमचे विकले जातात. यंदा मात्र आम्ही आता आजचा आकडा 60 लाखाचा आहे 13 तारखेचा. जास्तीत जास्त उद्या सगळ्या भांडारामधून वगैरे म्हणून 10 लाख ते 70 लाखाची विक्री होऊ शकते. म्हणजे आम्हाला संस्थेला 30 लाखचा झेंडा कमी पडतो. ठीक आहे, मराठवाडा खादी समिती मध्ये आज आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करतो, विक्री करतो. आमचे 15 भांडार आहेत, जवळपास 4 प्रमुख केंद्र आहेत, उत्पादन केंद्र आहेत, 9 त्याचे उपकेंद्र आहेत. जवळपास 450 लोक तिथं काम करतात, गरीब लोकांचे. 100 कार्यकर्ते माझ्याजवळ आहेत, ते कार्यकर्ते काम करतात. अशा पद्धतीने हे काम चालू आहे, राष्ट्रीय कार्यक्रम आहे. आणि मला असं वाटतंय की सर्व जनतेला माझं आव्हान आहे, विनंती आहे की माझी, त्याने एक तरी ड्रेस आमचा खादीचा वापरावा. ज्यायोगे आमच्या कारागिरांना, कार्यकर्त्यांना एक आर्थिक बळ मिळेल आणि काम करण्याला त्यांना स्फूर्ती मिळेल. हा जो राष्ट्रध्वज आम्ही तयार करतो तो देशामध्ये 3 ठिकाणी फक्त तयार होतो.
आमच्याकडून राष्ट्रध्वज हा 16 प्रांतामध्ये जातो, जवळपास 15. तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, मध्य प्रदेश आहे, हिमाचल प्रदेश आहे, अशा अनेक विविध, बिहार आहे, उत्तर प्रदेशमध्ये जातो आमचा ध्वज. आणि त्याची मोठ्या प्रमाणामध्ये कामाची जी काही पद्धत आहे आमची राष्ट्रध्वज निर्माण करण्याची, ती पद्धत नियमाला धरून आहे. त्याच्यामुळे हा राष्ट्रध्वज आम्हाला प्रमाणित केलेला आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सोबत राज्यामध्ये जातो. आता यांचा तुमच्या मंत्रालयावरचा झेंडा आमचाच आहे. सर्वात मोठा ध्वज म्हणजे 14x21 आहे, तो आम्ही तयार करतो. राष्ट्रध्वजासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते काम करते. आणि त्याचबरोबर आमची संघाची सतरंजी जी आहे, ती लोक म्हणतात किंवा एक सतरंजी घेतली तर एक पिढी जाते, अशा प्रकारचं ज्याचं विनयचं काम असते. पुन्हा सर्व जनतेला, कार्यकर्त्यांना, शासकीय कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी खादीसाठी निघालं एक तरी वस्त्र घ्यावं, अशी मी त्यांना परत विनंती करतो. मदत करावं खादी विक्रीसाठी.